नमस्कार मित्रांनो, आज आपण नफा तोटा या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न असा आहे, 12 पंक्तींची विक्री किंमत ही 15 पंक्तींच्या खरेदी इतकी आहे, तर अशा व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती. सर्वप्रथम मित्रांनो, प्रश्नात नेमकं काय विचारलं ते लक्षपूर्वक वाचा व प्रश्न काय माहिती दिली ती नीट समजून घ्या. ठीक आहे. तर आपल्याला 12 पंक्तींची विक्री किंमत दिली, ती 15 पंक्तींची खरेदी इतकी दिली. आता आपल्याला खरेदी किंमतला आपण शॉर्टमध्ये लिहिणार CP म्हणजे कॉस्ट प्राईस आणि विक्री किंमत म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिणार SP म्हणजे सेलिंग प्राईस. जर आपल्याला खरेदी किंमत व विक्री किंमत यांची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहीत पडली तर आपण नफा तोटा सहज काढू शकतो. ठीक आहे. आता या दोघांची पहिली किमती काढू आपण. बघा आता 12 पंक्तींची विक्री किंमत आहे, 12 पंक्तींची सेलिंग प्राईस आहे, ही 15 पंक्तींच्या खरेदी इतकी आहे, म्हणजे 15 CPच्या बरोबर आहे. ठीक आहे. CP म्हणजे खरेदी किंमत. आता आपण याला थोडं सिम्प्लिफाय करूया अजून. बघा आता SPला CPकडे घेऊन जा, इथं गुणाकार आहे, इकडे गेल्यावर काय होईल, भागाकारमध्ये जाईल. आता CP भागिले SPला मी बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊन आलो, इथं गुणाकार, इकडे आलो काय होईल, भागाकारमध्ये जाईल. ठीक आहे. तसंच बघा आता इथं 12 इथंच राहून द्या, 12 इथंच ठेवले. 15ला इथं गुणाकारामध्ये, इकडे आलो काय होईल, भागाकारमध्ये जाईल. ह्याला सिम्प्लिफाय करा. आता 12 आणि 15 तिनाच्या पाड्यात आहे, दोघांना 3ने भाग द्या. 3 चौक 12, 3 पाचे 15. तर अंशामध्ये किती आले, 4 आले आणि छेदामध्ये किती आले, 5 आले. म्हणजे CP म्हणजे खरेदी किंमत किती आली आपली, 4 आली, 4 लिहिले. आणि विक्री किंमत किती आली, SP म्हणजे 5 आले, 5 लिहिले. आता बघा, खरेदी किंमत आपली 4 आहे, विक्री किंमत आपली 5 आहे. म्हणजे एक वस्तू आपण 4ला घेतली आणि विकली कितीला, 5ला विकली. तर आपल्याला किती नफा झाला आहे, 1 रुपया नफा झाला. 4तनं 5 गेले, 1 रुपया राहिला, म्हणजे 1 रुपया नफा झाला. 1 कितीवर नफा झाला आहे, 4वर. गुणाकार 100 करा. 100 काय केले, शेकडा नफा किंवा तोटा किती. शेकडा विचारलं की कितीने गुणाकार करतो आपण, 100ने करतो. आता याला सिम्प्लिफाय करा. 4 1 4, 4 2 8, 4 पंचे 20, बरोबर. ते किती टक्के प्रॉफिट झाले आपल्याला, म्हणजे नफा झाला 25%. हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे, प्रॉफिट 25%. तर ऑप्शन आपलं कोणचं बरोबर असणार आहे, A. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की हो लिहा, किंवा तुमच्या काय शंका असतील तरी लिहायला विसरू नका. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.